तर ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे आणि त्यावेळेसची ही दृश्य काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुतिन यांचं सगळे प्रोटोकॉल तोडत पालम विमानतळावर स्वागत केलेलं होतं। रशिया सोबतची मैत्री जी आहे भारताची ही अत्यंत जुनी 8 दशकांहून अधिक काळापासूनची ही रशिया सोबतची मैत्री आणि अशातच या वार्षिक शिखर संमेलनाच्या निमित्तानं जेव्हा आता पुतिन भारतात आलेले आहेत त्यांना गार्ड ऑफ ऑनर या ठिकाणी दिला जाणार आहे। आजचा दिवसभराचा सुद्धा अत्यंत काटेकोर असं नियोजन पुतिन यांच्या दौऱ्याचं कार्यक्रमाचं करण्यात आलेलं आहे। अगदी थोड्याच वेळात पुतिन यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल। तर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत चर्चा सुद्धा पुतिन यांची असेल आणि याच ठिकाणी आता राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर पुतिन यांना दिला जाणार आहे। अत्यंत महत्त्वाचा असा हा एक सोहळा किंवा अत्यंत महत्त्वाचा असा हा इतर देशांचे जेव्हा राष्ट्रपती आपल्या देशात येत असतात तेव्हा त्यांच्यासाठी म्हणून होणारा हा कार्यक्रम गार्ड ऑफ ऑनर राष्ट्रपती भवनात अत्यंत काटेकोरपणे हे गार्ड ऑफ ऑनर पुतिन यांना दिलं जाणार आहे आणि त्यानंतर विविध आज दिवसभरातले कार्यक्रम जे आहेत पुतिन यांचे ते नियोजित आहेत। विशेषतः 23वे वार्षिक शिखर संमेलन वार्षिक शिखर परिषद ही जी आहे ती ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर तसंच पाकिस्तानवरच्या कारवाईनंतरची ही पहिलीच शिखर परिषद आहे आणि त्यामुळे कोणत्या मुद्द्यांवर या वार्षिक शिखर परिषदेत चर्चा होते याकडे लक्ष असेलच। मात्र ही राष्ट्रपती भवनातली दृश्य आहेत। गार्ड ऑफ ऑनरची तयारी या ठिकाणी पूर्णपणे झालेली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आलेले आहेत आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना याच ठिकाणी गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे। तर मोदींच्या कार्यकाळातला पुतिन यांचा हा 11वा दौरा आहे आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आपल्या दोन देशांमध्ये म्हणजे भारत आणि रशियामध्ये अशा प्रकारे वार्षिक शिखर परिषदा घेण्याबाबतचा करार झाला आणि त्याच वार्षिक शिखर परिषदांमधली जी 23वी वार्षिक शिखर परिषद आहे ती आता पार पडते आहे। दरवर्षी या नेत्यांची भेट होत असते। याच वार्षिक शिखर परिषदेचा हा एक भाग असतो। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात गार्ड ऑफ ऑनर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दिला जाणार आहे। तर आज शिखर परिषद आहे। रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरचा पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे आणि अगदी काही वेळापूर्वीची ही दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं होतं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। गार्ड ऑफ ऑनर हा पुतिन यांना दिला जाणार आहे। तर संरक्षण असेल, ऊर्जा असेल, व्यापार असेल या सगळ्याच मुद्द्यांवर दोन देशांमध्ये चर्चा होईल। तर पुतिन यांच्या स्वागतासाठी आता राष्ट्रपती भवनात सज्जता झालेली आहे। गार्ड ऑफ ऑनर थोड्याच वेळात पुतिन यांना दिला जाणार आहे। राजकीय दौऱ्याची औपचारिकरित्या सुरुवात या गार्ड ऑफ ऑनरने होईल। तीनही सेनादलाचे जवान यावेळेला पुतिन यांना गार्ड ऑफ ऑनर देतील। ही थेट दृश्य आपण राष्ट्रपती भवनातली पाहतो आहोत। तर इथूनच मग पुतिन राजघाटावर जाणार आहेत। पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती या ठिकाणी आपण पाहतो आहोत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत पंतप्रधान मोदी यांनी केलेलं आहे आणि थोड्याच वेळात पुतिन यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल। आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले। प्रमोद, पुतिन यांच्यासाठीचा हा गार्ड ऑफ ऑनर थोड्याच वेळात या ठिकाणी राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडेल, काय अधिकची माहिती? अगदी काही मिनिटांचा अवधी त्यासाठी बाकी आहे। आता राष्ट्रपती भवनामध्ये पुतिन पोहोचले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। काही वेळापूर्वी तुम्ही आता म्हणालात तसं जे स्टेट गेस्ट असतात ऑफ ऑनर देशाकडनं दिला जातो आणि पुतिन यांना देखील राष्ट्रपती भवनामध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये तो दिला जाणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन पुतिन यांचा आजचा अधिकृत दौरा जो आहे तो सुरू होणार आहे। काल रात्री ते दिल्लीमध्ये जरी पोहोचले असले तरी राष्ट्रपतींची भेट त्यांनी घेतलेली नव्हती आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या भेटीनंतर ते राजघाटावरती जातील आणि पुढे आज त्यांच्या बैठका होणार आहेत। पुतिन यांचा दौरा शेवटी खरं तर खूप वेगवेगळ्या अनुषंगाने महत्वाचा असणार आहे। त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण संरक्षण दृष्टीनं हा दौरा जो आहे तो खूप महत्वाचा आहे। कारण रशियानं
भारताला संरक्षणाच्या अनुषंगाने जी मदत केली होती, S-400 असेल किंवा आधुनिक प्रणाली पुढच्या काही काळामध्ये येणारी S-500 असेल, त्या अनुषंगाने देखील काही करार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती पुतीन या दोघा प्रमुख नेत्यांमध्ये होणार आहे. त्यामुळे पुतीन यांचा दौरा खूप महत्वाचा असणार आहे. श्रुती, पुतीन यांच्या सरकारमधील 7 मंत्री खरं तर कालच राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत. अर्थमंत्री असतील, त्यांचे वाणिज्य मंत्री असतील, त्यानंतर गृहमंत्री, संरक्षण मंत्री, हे सगळे मंत्री आलेले आहेत आणि वेगवेगळ्या देशातील सरकारच्या वेगवेगळ्या मंत्र्यांसोबत त्यांच्या बैठका देखील पार पडलेल्या आहेत. हैदराबाद हाऊस जे दिल्लीमध्ये इंडिया गेटच्या अगदी बाजूला आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांचे जे प्रमुख पाहुणे येत असतात त्या पाहुण्यांचं स्वागत हैदराबाद हाऊस या ठिकाणी होत असताना त्याच ठिकाणी आता भारत आणि रशिया यांच्यामधील वार्षिक शिखर परिषद पुढच्या काही मिनिटांमध्ये जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्यानंतर संयुक्त निवेदन देखील जारी केलं जाणार. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये कशा पद्धतीनं करार होतात, त्या कराराची माहिती संयुक्त निवेदनाद्वारे कशा पद्धतीने दिली जाते हे बघावं लागणार आहे. पण आता पुतीन राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचले आहेत. द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना काहीच वेळामध्ये गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे. नक्कीच ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत. गार्ड ऑफ ऑनर साठीची सज्जता या ठिकाणी झालेली आहे. 150 जवान जे आहेत तीनही सेना दलाचे ते या ठिकाणी गार्ड ऑफ ऑनर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना देतील. तर ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत. राष्ट्रपती भवनातली ही दृश्य आहेत. गार्ड ऑफ ऑनरची सज्जता या ठिकाणी पूर्णपणे झालेली आहे, तयारी झालेली आहे. कालच खरं तर पुतीन यांचं आपल्या देशात आगमन झालं आणि सगळे प्रोटोकॉल तोडत पंतप्रधान मोदी हे पालम विमानतळावर पुतीन यांच्या स्वागतासाठी पोहोचलेले होते. तर देशातला सगळ्यात महत्त्वाचा असा हा गार्ड ऑफ ऑनर असतो. तर सगळ्यात आधी या ठिकाणी राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यानंतर मगच आता अगदी काही क्षणातच या ठिकाणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन जे आहेत त्यांचं आगमन होईल आणि त्यांना सुद्धा विशेष असा हा गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल. तर या ठिकाणी तीनही सेना दलांचे 150 जवान जे आहेत ते गार्ड ऑफ ऑनरमध्ये सहभागी होतील.